चला आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या महत्त्वमापन या टॉपिकमधील सर्व उपघटकांच्या 2017 ते 2025 मध्ये विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांचं सखोल स्पष्टीकरण पाहणार आहे। याच्यामध्ये उपघटक कोणते कोणते आहेत पहा, तर दशमान, परिमाणे, त्यानंतर परिमिती, त्यानंतर क्षेत्रफळ आणि त्यानंतर लास्ट आपला कोणता घटक आहे आणखी, पृष्ठफळ आणि घनफळ। तर या सर्व उपघटकांवरती आधारित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 2017 ते 2025 पर्यंत या टॉपिकवरती जे प्रश्न विचारलेत त्या सर्वच प्रश्नांचं आपण सखोल स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहे। ठीक आहे, स्टार्ट करूया। चला, पहिला प्रश्न काय म्हटलं प्रश्नामध्ये, सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, थोडं व्यवस्थित समजून घेऊया। काय म्हटलंय, 3.5 सेंटीमीटर वर्तुळाची त्रिज्या आहे बाळांनो, म्हणजे ही त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे, इथं सुद्धा 3.5 सेंटीमीटर आहे, इथंही 3.5, इथंही 3.5, 3.5, 3.5, 3.5 आणि 3.5। याचा अर्थ काय, चारही वर्तुळ समान त्रिज्येचे आहेत, याचा अर्थ चारही वर्तुळ एकरूप आहेत। ठीक आहे, आता मला सांगा, इथून इथपर्यंत 3.5 आहे, इथून इथपर्यंत 3.5 आहे, 3.5 किती झालं राजानो, 7 सेंटीमीटर। याचा अर्थ काय, तर या चौरसाची ही बाजू 7 सेंटीमीटर असेल, ही बाजू 7 सेंटीमीटर असेल, ही बाजू 7 आणि ही बाजू 7, सर्व बाजू समान असल्या कारणानं तो चौकोन आहे तो चौरस असेल। ठीक आहे, आता काय म्हटलंय बघा, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती? आपल्याला काय करायचं आहे बघा, या चौरसामधून ही जी वर्तुळ पाकळी दिलेली आहे बघा, ही वर्तुळ पाकळी, त्यानंतर ही वर्तुळ पाकळी, आणि लक्षात घ्या या वर्तुळ पाकळीमध्ये प्रत्येक वर्तुळ पाकळीची त्रिज्या समान आहे। याचा अर्थ या वर्तुळ पाकळ्या पावभाग आहेत असं जर समजलं आपण, तर हा पावभाग असे 4 पावभाग मिळून एक वर्तुळ तयार होईल। याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, या चौरसाच्या क्षेत्रफळातून या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल। चला, चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे, सूत्र आपलं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। ठीक आहे, बाजू किती आहेत, चौरसाची बाजू 7 सेंटीमीटर, म्हणजे 7चा वर्ग 49 चौरस सेंटीमीटर। ठीक आहे, या चौरसाचं क्षेत्रफळ मिळेल आपल्याला 49 चौरस सेंटीमीटर। त्याचप्रमाणे हे 4 पावभाग मिळून एक वर्तुळ तयार झाला, त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येईल राजांनो, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, पाय आर चा वर्ग, पायची किंमत 22/7 गुणिले आर किती दिला रे, 3.5 गुणिले 3.5। चला, आता काय करणार आहे आपण, या दशांश चिन्हाचं जर अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे दशांश चिन्ह जर आपल्याला काढायचं असेल तर मग 3.5ला 10 गुणलं तर दशांश चिन्ह पुढं जाईल। त्याचप्रमाणे 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे मी 100 गुणतो अंशामध्ये 100 गुणलं तर मला छेदामध्ये सुद्धा 100 गुणावं लागेल, म्हणजे मला अंशामध्ये काय मिळणार आहे, 22 गुणिले 35 गुणिले 35 आणि छेदस्थानी मिळेल 7 गुणिले 100। 7×5 35, 7×5 35, परत 5 2 10, 0 0, परत 5 चौक 20, 5 7 35, परत 2 2 4, 2 1 2, म्हणजे अंशात मिळतोय 11 7 77 छेद 2, 2 6 उरला 1
परत 82 16 1 उरला 2 पंचे 10 चौरसाचं क्षेत्रफळ मिळेल 38.5 चौरस सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं बाळांनो, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं म्हणजे आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काय येतं बघा, 49 वजा वर्तुळाचं आलं 38.5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या. 10तून 5 5 9तून 9 0 4मधून 3 गेलं 1 उरतं 10.5 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. याचा पुढचा प्रश्न काय दिला, एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती. आता नीट लक्ष द्या, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं राजांनो. मला सांगा समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे जसंच्या तसं लिहितो मी 100 वर्गमुळात 3 यानंतर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आपल्याला माहिती आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं 4 छेदस्थानी त्याला आपण अंशस्थानी घेऊन येऊया आणि हा वर्गमुळात 3 इकडं छेदस्थानी जाईल. उजव्या बाजूला फक्त बाजूचा वर्ग राहील. वर्गमुळात 3 कॅन्सल करून टाका. बाजूचा वर्ग 100 गुणिले 4 400 येईल. मला सांगा बाळांनो 400 हा कितीचा वर्ग असतो, तर 400 हा 20चा वर्ग असतो. म्हणून मला बाजू मिळणार आहे 20 सेंटीमीटर. ठीक आहे, मला बाजू मिळाली 20 सेंटीमीटर. आता सांगा समभुज त्रिकोणाची परिमिती. कोणत्याही बहुभुजाकृतीची परिमिती काढताना आपण काय करतो, त्या बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बाजूच्या लांबीची बेरीज करतो. मग हा समभुज त्रिकोण आहे राजांनो. समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू सारख्या मापाच्या असतात. ही बाजू 20 असेल तर ह्या बाकीच्या सर्व बाजूसुद्धा तिन्ही बाजू 20च्या असतील. मग त्याची परिमिती म्हणजे काय, आपण बेरीज करणार आहे किंवा मग गुणिले 3 करा तरी आपलं उत्तर निघेल 20 त्रिक 60 सेंटीमीटर. नेहमी परिमिती आपण सेंटीमीटरमध्येच लिहितो का, कारण परिमिती म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय फक्त लांबी आहे. त्याच्यामुळे तिथं चौरस सेमी वगैरे तसलं काही करायचं नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. आपलं उत्तर येईल 60. पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढला प्रश्न, एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च किती. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या दिली 20 मीटर आणि कुंपण करायचे बागेभोवती, याचा अर्थ त्या बागेची परिमिती आपल्याला काढावी लागेल. अर्धवर्तुळाकृतीची परिमिती अगोदर समजून घेऊया. अर्धवर्तुळाची परिमिती. आता अर्धवर्तुळाची परिमिती काय असते बघा, हा अर्धवर्तुळ आहे. वर्तुळाच्या परिमितीला आपण काय म्हणतो, परिघ म्हणतो. त्याच्या निम्मा पार्ट आहे. परिघाचं सूत्र काय, 2πr. त्याचा निम्मा करायचा, अर्धा करायचा म्हणून भागिले 2 केलं अधिक. आता हा आर आणि हा आर असे 2 आर मिळतात. हे 2 ला 2 कॅन्सल करून टाका. πr अधिक 2r. ठीक आहे. इथं आर जर आपण कॉमन काढला तर पाय अधिक 2. आता सिंपल आहे, पायची किंमत 22/7 अधिक 2 ह्यांची जर बेरीज केली तर बघा आर 7/7 22×22 7 2 14. बाळांनो काय येतं, आर कंसात 22 आणि 14 36/7 आर. जर आपण अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र डायरेक्ट लक्षात ठेवलं की 36/7 आर, याला जर असं लिहिलं आपण तरीसुद्धा चालतं. ठीक आहे, इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आता आपण पुढं जाऊया. बघा आता हे मी पुसून टाकतो. डायरेक्ट आपण काय लिहायचं आहे बोला, 36/7 आर लिहायचं आहे. ठीक आहे. आपल्याला काय दिली, त्रिज्या दिली 420. 36/7
गुणिले 420, 7 सख्ख 42, 0 परत 1 0 आहे सध्या, 6 6 36, हातचे आले 3, 6 त्रिक 18 आणि 3 किती राजानो 21, 2160 मीटर त्या अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती मिळाली आपल्याला. ठीक आहे. 60 रुपये प्रति मीटर दरानं तार घेतल्यास तारेचा खर्च किती येईल, ही परिमिती म्हणजे काय, एक पदरी कुंपण झालं राजांनो, एक पदरी. असे किती पदरी करायचे, 5 पदरी कुंपण करायचं आपल्याला. एका पदरी कुंपणासाठी 2160 मीटर लागत असतील तर 5 पदरी कुंपणासाठी 2160 गुणिले 5 करा, 5 0 0, 5 सख्ख 30, हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8, 5 2 10, 10,800 मीटर तार लागणार आहे राजांनो. आणि त्यांनी काय दिलं आपल्याला, 60 रुपये प्रति मीटर दरानं, 60 रुपये प्रति मीटर दरानं म्हणजे काय, तर एकूण तार लागणार आहे 10,800 मीटर. 10,800ला आपल्याला 60 गुणावं लागणार आहे. ठीक आहे. बघा इथले 2 0 आणि इथला 1 0, 3 0 मी जसेच्या तसे देतो. आता पुढे जाऊया, 6 गुणू, 6 8 48, 404 द्या, 6 1 6, 6,48,000 रुपये खर्च येणार आहे. पर्यायामध्ये कुठं दिसतंय 6,48,000, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा हा प्रश्न काय म्हणतो, सोबतच्या आकृतीत PQRS हा समांतरभुज चौकोन आहे, त्याची एक बाजू 60 मीटर आहे. ठीक आहे, दिली त्यांनी. दुसरी बाजू 25 आहे, ओके दिलेली आहे. व लेंथ SM इज इक्वल टू 7 मीटर, SM 7 मीटर दिला. तर चौकोन PQRSचे क्षेत्रफळ किती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे राजांनो, समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनासाठी त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आवश्यक बाबी काय, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आपलं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आपल्याला पाया माहिती आहे का, माहिती आहे 60, पण आपल्याला उंची माहिती आहे का, नाही. म्हणजे सुरुवातीला आपल्याला उंची शोधावी लागेल. चला लक्ष द्या, हे 7 आहे, ही 25 दिलेली आहे बाजू. ठीक आहे. आता बघा पायथागोरसचं त्रिकूट असेल किंवा मग काटकोन त्रिकोण, त्रिकोण PMS. बघा काटकोन त्रिकोणात 2 बाजू जर तुम्हाला माहिती असतील आणि एक बाजू माहिती नसेल तर आपण काय करतो रे, पायथागोरस प्रमेय वापरतो. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्णाचा वर्ग आहे इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. याच्यामध्ये कर्ण कोणता आहे, लेंथ ऑफ PS स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ PM स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ SM स्क्वेअर. चला PS किती दिला 25, 25चा वर्ग. PM किती आहे रे, PM आपल्याला काढायचं आहे उंची, अधिक लेंथ ऑफ SM किती आहे 7. आता 25चा वर्ग मला माहिती 625, 7चा वर्ग 49. उजव्या बाजूला प्लस आहे, डाव्या बाजूला आल्यानंतर मायनस होऊन जाईल. इकडं आल्यानंतर मी मायनस करतो, बरोबर लेंथ ऑफ PM ही माझी हाईट असणार आहे, उंची असणार आहे. चला इथे यांची वजाबाकी करून घ्या. 15तून 9 गेले, किती उरतात रे 6. 12तून 5 गेले, 7 उरतात. आणि मग 576. आता मला सांगा 576 हा कितीचा वर्ग आहे रे, कितीचा वर्ग आहे 24चा. म्हणजे लेंथ ऑफ PM इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. म्हणजे समांतरभुज चौकोनाची उंची मला मिळाली किती रे 24. ठीक आहे, ही 24 या पद्धतीने उंची मिळेल. आता सोपं आहे, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू आपण. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय सांगतं, क्षेत्रफळ पाया गुणिले उंची, हे त्याचं सूत्र आहे. पाया किती आहे आपला, बघा पाया हा S आणि R हा पाया आहे, तो किती आहे 60 दिलाय ऑलरेडी क्वेश्चनमध्ये. उंची आपण आत्ताच शोधली 24. बोला 24 सख्ख 144. हा वरचा 1 0 देऊन टाकला, 1440 क्षेत्रफळ असल्या कारणानं चौरस
सेंटीमीटर. 1440 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक चौरस मीटर, कारण लांबी मीटरमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. इथं पण 24 सेंटीमीटर मी लिहिलं, हे पण मीटर असेल. ठीक आहे. हा पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय म्हटलं, एका वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील फरक 4 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील फरक म्हटलं. बाळांनो, वर्तुळाचा परिघ माहिती आहे का तुम्हाला? वर्तुळाचा परिघ किती असतो रे? 2πr. मग मला सांगा, अर्धपरिघ विचारला आपल्याला. अर्धपरिघ किती असणार आहे? जो पूर्ण आहे ना त्याच्या निम्मा म्हणजे भागिले 2 जर केलं तर मला काय मिळणार आहे? πr मिळणार आहे. अर्धपरिघ मला माहिती झाला. व व्यास, व्यास काय असतो रे? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्येची दुप्पट म्हणजे 2r. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? बोला, काय करावं लागेल? वर्तुळाचा अर्धपरिघ πr व व्यास यांच्यातला फरक किती दिला? फरक किती दिला? 4. मग अर्धपरिघ πr वजा 2r बरोबर 4. अर्धपरिघ वजा व्यास केला बरोबर 4 केला. बाळांनो, r कॉमन काढू आपण. कंसामध्ये काय राहील रे? पाय वजा 2 बरोबर 4. पायची किंमत आपल्याला माहिती, 22/7 वजा 2 बरोबर 4. ठीक आहे, पुढे जाऊया. 22/7 वजा 2 काय येतं रे? r कंसात 7 22 वजा 7 2 14 बरोबर 4. आता मला सांगा, 22 वजा 14 किती रे? 8. किती येतं? 8 येतं. r गुणिले 8/7 बरोबर 4. सिंपल आहे. r बरोबर हा 7 छेदस्थानी तिकडे अंशस्थानी जाईल आणि छेदस्थानी 8 येईल. 4 2 8 आणि 7च्या निम्मा 3.5. राजांनो, त्रिज्या किती येईल रे? 3.5. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हटलं. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती. बोला. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr² 22/7 गुणिले r किती आहे रे? 3.5 गुणिले 3.5. आता मगाशीही मी एका उदाहरणात सांगितलं तसंच अंशस्थानी 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे. दोन्ही दशांश चिन्ह काढण्यासाठी मला 100 न गुणावं लागेल. 1च्या पुढं 2 शून्य असलेल्या संख्येनं. म्हणजे 22 गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 100 भागिले सममूल्य करण्यासाठी अंशात 100 न गुणलं तर छेदात सुद्धा 100 नच गुणावं लागेल. यांचा गुणाकार बघा काय येतो? ठीक आहे, बघा 22 गुणिले दशांश चिन्ह निघून गेलं 35 छेद 7 गुणिले 100 7 5 35 5 2 10 0 0 परत 5 चौक 20 5 7 35 परत 2 2 4 11 11 7 77 छेद 2 2 त्रिक 6 1 2 16 2 पंचे 10 38.5 38.5 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे. 38.5 म्हणजे 38.50 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू 50 मीटर 30 मीटर 40 मीटर याप्रमाणे आहेत, तर त्या त्रिकोणी भूखंडाचे क्षेत्रफळ किती? सिंपल आहे. आता बघा, हा प्रश्न वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे. 50 मीटर 30 मीटर आणि 40 मीटर म्हणजे 5 पट 3 पट आणि 4 पट पायथागोरसचं एक त्रिकूट आहे आपल्याकडं 3 4 आणि 5चा. म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजा इतका येतो, तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे राजांनो. मग काय विचारलं त्यांनी आपल्याला? तर त्या त्रिकोणी भूखंडाचं क्षेत्रफळ किती?
आता याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल, समजा आपण एक आकृती काढू. हे 50 आहे, हे 30 आहे आणि हे 40 आहे. ठीक आहे. सर्वात मोठी बाजू म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण. उरलेल्या दोन बाजू आपण दिल्या, एक पाया आणि एक उंची. काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता इथं डायरेक्ट आपल्याला दिलेलं नाही की काटकोन त्रिकोण आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. बरेचशी मुलं कन्फ्यूज होणार, सर इथं काटकोन त्रिकोण वगैरे काही दिलेलं नाही, मग आम्ही हिरोनचं सूत्र वापरतो आणि हिरोनच्या सूत्रानुसार आम्ही काय करणार, मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणार, मग ते अर्धपरिमिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार. एवढं सगळं करायची गरज नाही. जर तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती असेल, 3, 4, 5 आणि त्याच पटीनं वाढत जातात त्रिकूट, हे जर माहिती असेल तर डायरेक्ट प्रश्नाकडं जाता येईल. मग आपल्याला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय मिळतं, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2 गुणिले बेस 30 हाईट 40 15 दोन्ही 30 15 चौक 60 600 चौरस मीटर दिला, त्याच्यामुळे इथं आपल्याला चौरस मीटरच लिहावा लागेल. 600 चौरस मीटर कुठं दिसतो पर्याय क्रमांक 2 मध्ये. 2 पर्याय निवडायचे राजांनो. एक आर बरोबर 100 चौरस मीटर, एक आर बरोबर 100 चौरस मीटर, तर 6 आर बरोबर 600 चौरस मीटर. ठीक आहे. 6 आर म्हणजेच 600 चौरस मीटर. तर आपला ऑप्शन नंबर 2 and 3 इज राईट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. 28 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस PQRS दिलेला आहे. बाजू PQ, बाजू QR, बाजू RS, बाजू SP च्या अनुक्रमे ABCD हे मध्यबिंदू आहेत. ठीक, मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCDचे क्षेत्रफळ काढा. 28 बाजू दिली राजांनो आणि हा मध्यबिंदू आहे, त्याच्यामुळं हा 14 असणार आहे, हा 14 असणार आहे, हा 14, हा 14, इथून हे 14 14 असणार. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, ABCDचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ABCDचं मग ABCD हे सर्व मध्यबिंदूंना जोडतात, त्याच्यामुळे हा सुद्धा राजांनो काय रे चौरसच तयार होतो. ठीक आहे, चौरस तयार होतो. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. त्याच्यासाठी चौरसाची बाजू माहिती पाहिजे. चौरसाची बाजू आपल्याला इथं माहिती आहे का, नाही, ती अगोदर काढावी लागेल. बघा, हा बाहेरचा चौरस आहे. ठीक आहे, हा चौरस आहे. PQRS हा चौरस आहे आणि चौरसाच्या सर्व कोण कसे असतात, काटकोन असतात. म्हणजे हा इथं काटकोन असणार आहे. समजा BRC मध्ये हे 14 हे 14, तर कर्ण काय असणार आहे रे. मग आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणतो, कर्णाचा वर्ग, किंवा मी इथं लिहितो लेंथ ऑफ CBचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ CR स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BR स्क्वेअर. म्हणजे 14चा वर्ग अधिक 14चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 14चा वर्ग. 14चा वर्ग बोला, 2 गुणिले 196. बरोबर आहे. हां, आता मला सांगा, लेंथ ऑफ CB स्क्वेअर आहे, लेंथ ऑफ C आणि B काय येईल रे. याचं वर्गमूळ काढलं तर काय येणार आहे 14, पण 2चं वर्गमूळ निघतं का, नाही. 14 वर्गमुळात 2, 28 सेमी दिला म्हणजे हा सुद्धा सेमी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आतील चौरस जो आहे ABCD त्याची बाजू काय दिली 14 वर्गमुळात 2 मिळाली. आता त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग चौरसाचं एरिया ऑफ ABCD काय येणार आहे, बाजूचा वर्ग, साईड स्क्वेअर. साईड काय आली आपली 14 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग, परत तेच 14चा वर्ग 196 वर्गमुळात 2, वर्गमुळात 2चा वर्ग 2च, बेसख 12, 1 92 18 1 19, 1 2 1 2 392 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या दिली R21 दिला, त्याची उंची 20 सेमी दिली, H किती दिला 20 दिला,
तर त्याचे घनफळ किती? बघा शंकू या आकाराचा राहतो बाळांनो, ठीक आहे. ही त्याची उंची राहील, ही त्याची त्रिज्या किती दिली रे? 21 दिली. त्यानंतर त्याची उंची 20 दिली, उंची 20 आहे. आणि ही जी आहे ना, ही तिरकस उंची असते. उंची म्हटल्यानंतर 20 पकडले आपण, तर त्याचे घनफळ किती? शंकूचे घनफळ सूत्र काय? 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 पायची किंमत 22/7 घ्या. आर किती दिला? 21. आरचा वर्ग आहे म्हणून 21 गुणिले 21 लिहितो. उंची किती दिली रे? 20 दिली, ठीक. 7 21, 3 ला 3 कॅन्सल, माझ्याकडे उरला 22 गुणिले 21 गुणिले 20. चला 21 दोन्ही या दोघांचा गुणाकार करू. 21 दोन्ही 42, हातचे 4. 21 दोन्ही 42 आणि 4 बोला 46 गुणिले पुन्हा 20 आहे. 1 0 द्या. 2 दोन्ही 4, 2 सक्क 12, हातचा 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. 92 40, 92 40 घन सेंटीमीटर. घन सेमी देऊ द्या किंवा मग सेंटीमीटरचा घन देऊ द्या, दोन्ही सेम, ठीक आहे. 92 40 पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका वृत्तचित्र आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर दिला. D = 7. त्याची उंची 2 मीटर दिली. H2 दिला. तर त्या टाकीत किती पाणी मावेल? वृत्तचित्र आकाराची सिमेंटची टाकी आहे. बरं ठीक आहे, वृत्तचित्र आकार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पाणी किती मावेल म्हटलं की आपण काय करणार आहे? वृत्तचित्राचं घनफळ काढणार आहे. चला वृत्तचित्राचे घनफळ बरोबर बोला. वृत्तचित्राच्या घनफळाचं सूत्र काय? बोला पटकन. पाय आर वर्ग एच, तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. पाय आर वर्ग एच, पाय 22/7. आर किती दिला रे? बघा व्यास 7 आहे, तर त्याची त्रिज्या किती असणार आहे? 3.5. 7च्या निम्म. उंची किती दिली त्याने? 2 मीटर दिली, ठीक आहे. चला आता जसं आपण मगाशी बघितलं तसं आपल्याला अंशात आणि छेदात 100 गुणून हे दशांश चिन्ह काढून टाकावे लागतील. दशांश चिन्ह जर काढले तर डायरेक्ट लिहितो मी 35 गुणिले 35 गुणिले 2, छेदस्थानी 7 आणि गुणिले 100. 7 5 35, 5 2 10 0. पुढं बेंदाय 20, परत 5 2 10, 5 7 35, परत हे 11 इकडं आलं. फक्त उरलं माझं काय? 11 आणि 7, 11 7 77 मीटर दिलं. 77 घन मीटर. बाळांनो आपल्याला सांगितलं आहे टाकीत किती पाणी मावेल. आपल्याला माहिती 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर पाणी असतं, लक्षात ठेवा. आणि 1 लिटर बरोबर 1000 घन सेमी असतं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. कसलं एक्झाम्पल येऊ द्या, सॉल्व्ह होऊन जाईल. पुढं 77 घनमीटर आहे. 77 घनमीटरचं लिटर करायचं आहे म्हणजे किती ना? 1000. 77,000 लिटर पाणी किती मावणार आहे? 77,000 लिटर आणि 77 घन मीटर. पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे आपले बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? ठीक आहे, बाजू किती दिली? 1.5 मीटर. आकार कोणता आहे? घनाकृती. पाणी किती मावेल? घनफळ काढायचं. कशाचं? घनाकृतीचं. म्हणजे काय? घनाचे घनफळ. कोण सांगतंय रे सूत्र? बाजूचा घन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सांगा? 1.5चा घन बोला. 15चा घन किती? 3375.
75. 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 3.375 घन मीटर. घन मीटर. ठीक आहे. आपल्याला पाणी किती मावेल म्हटलंय, मग 3.375 कुठं दिले रे? पर्याय क्रमांक 3. 2 उत्तर लिहायचे. लिटरमध्ये सुद्धा लिहायचं. आता मागच्या प्रश्नात मी सांगितलं 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. म्हणजे याला काय करायचं आहे? 1000 न गुणायचं राजांनो. म्हणजे काय येईल? 3 घरं दशांश चिन्ह पुढं जाईल. 375 3375 लिटर कुठं दिलंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय. म्हणून पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एका मंदिराची चौरसाकृती परिसराची बाजू 40 आहे. बरं, एक मंदिर आहे, त्याचा चौरसाकृती परिसर आहे. ठीक आहे. चौरस आहे ना का? बरं, कुठंतरी इथं असतोय. ठीक आहे. याची बाजू किती आहे? 40 40 40. पुढं त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकीच समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत. लगत लगत त्रिकोणाकृती आणि तितकीच बाजू आहे बरं का राजांनो. म्हणजे ही सुद्धा 40 आहे, ही 40 आहे, ही 40 आहे, ही 40 आहे, 40 40, ही पण 40, ही पण 40. प्रत्येक बाजू लगत. पुढं त्रिकोणाकृती बागा आहेत. त्यांच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळवण्यासाठी 5 पदरी कुंपण करायचे आहे. 5 पदरी कुंपण. आणि त्या कुंपणाचा खर्च येणार आहे प्रति 80 रुपये दराने. ठीक आहे. म्हणजे कुंपण करायचं आहे तर आपल्याला परिमिती काढावी लागेल. परिमिती काढताना बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 बाजू मिळाल्या. 40च्या 8 म्हणजे काय? 8 चौक 32, 320 मीटर लांबी झाली राजांनो. 320 मीटर लांबी. दर काय दिलाय प्रति मीटरचा? 80 रुपये. 80 गुणिले 320. हा शून्य देऊन टाका. 8 दोन्ही 16, 1 8 त्रिक 24 आणि 1 25. 25,600 रुपये खर्च येईल. 1 मिनिट. एकूण खर्च किती येईल? काय गडबड झाली रे? त्याच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळवण्यासाठी 5 पदरी. हां, ओके 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 ओके. हां, ठीक आहे. 1 पदरी झालं हे. 1 पदरी. आपल्याला काय करायचं आहे? 5 पदरी. म्हणजे याला अजून 5ने गुणावं लागेल. 5 0 0 5 0 0 5 31 7 3 5 5 25 आणि 3 28 2 5 2 10 2 12. 1,28,000 रुपये. पर्याय क्रमांक 4 आहे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 4 मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ 49 चौरस मीटर आहे. त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 300 रुपयाप्रमाणे किती खर्च येईल? आता नीट लक्ष द्या. 4 मीटर उंची आहे बाळांनो. ही उंची आहे 4 मीटर त्या हॉलची. 4 मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचं क्षेत्रफळ. आता हॉल इथं असणार आहे बाळांनो. खाली हा हॉल आहे. ह्या भिंती आहेत, उंच आहेत, त्या भिंती आहेत. ठीक. आता बघा त्या हॉलचं क्षेत्रफळ 49 चौरस मीटर दिलंय. चौरसाकृती हॉल आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग 49 कितीचा वर्ग आहे? 7चा. तर त्या चौरसाकृती हॉलची बाजू किती असणार आहे? 7. इथपर्यंत क्लिअर झालं का? या चौरसाकृती हॉलची बाजू किती झाली? 7. म्हणजे हे 7, हे 4 मीटर, हे 4 मीटर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, सर्व भिंतींना रंग द्यायचा आहे. सर्व भिंतींना म्हणजे किती भिंती असतात बाबांनो? 4 भिंती असतात. किती? 4 भिंती असतात. आता एका भिंतीचा विचार करू आपण. एका भिंतीची खालची लांबी किती दिली? 7. उंची किती दिली? 4.
एका भिंतीचं क्षेत्रफळ, एका भिंतीचं क्षेत्रफळ बरोबर 7 चौक 28, असं 4 भिंतींचं क्षेत्रफळ काढा. बोला 28 चौक 112, 112 चौरस मीटर. चारही भिंतींचं क्षेत्रफळ किती आलं? 112 चौरस मीटर आलं. आता रेट काय आहे रे? 300 रुपये प्रति चौरस मीटर. मग आता खर्च किती येणार आहे आपला? 112 गुणिले 300, 2 शून्य आहे असे दिले, 3 2 6, 3 1 3, 3 1 3, 33,600 रुपये खर्च येईल आपला. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एका शंक्वाकृती तंबूची उंची दिली 21 मीटर, तळाचा परिघ दिला राजांनो 176 मीटर. तर रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा? घनमीटर हवा म्हटलं की काय काढायचं आहे आपल्याला? घनफळ काढायचं आहे. आणि घनफळाचं सूत्र काय आहे? 1/3 पाय आर वर्ग एच. म्हणजे 1/3 ठीक आहे, पायची किंमत ठीक आहे. एच त्यांनी दिलाय, एच त्यांनी दिलाय 21, उंची 21 दिली, पण आरची किंमत आपल्याला माहिती नाही. मग आर काढण्यासाठी अगोदर आपण काय करूया? तळाचा परिघ, तळ वर्तुळाकृती असतो, मग वर्तुळाचा तळाचा परिघ म्हणजे वर्तुळाचा परिघ 2 पाय आर. परिघ किती दिला? 176 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर. हे बघा, हे 7 इकडे छेदस्थानी इकडे अंशस्थानी येईल, आणि हे 2 आणि हे 22 याप्रमाणे इकडे येईल. ठीक आहे. आता बघा 11 2 22, 11 1 11, 11 सक 66, परत 2 2 4, 4 3 चौक 16, 7 चौक 28. म्हणजे त्रिज्या किती मिळाली आपल्याला? 28 मीटर. त्रिज्या मिळाली 28 मीटर. ठीक आहे. शंक्वाकृती तंबूची उंची दिली 21, एच 21 मीटर आहे. ठीक. पुढे चला. आता आपल्याला काय करायचं आहे? शंक्वाकृती, त्या शंक्वाकृतीमध्ये किती घनमीटर हवा मावेल म्हटलंय. ठीक आहे. म्हणजे शंक्वाकृतीचं घनफळ, शंकूचे घनफळ काय सूत्र आहे रे? 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 गुणिले पायची किंमत 22/7. हां, कधी कधी प्रश्नामध्ये आपल्याला मदत म्हणून दिलेलं असतं पायची किंमत 3.14 ठेवा, पण आता इथं दिलेलं नाही, 22/7 वापरा. आर दिला त्यांनी आपल्याला, सॉरी आपण काढलाय 28 गुणिले 28, आणि उंची आपल्याला दिली 21. ठीक आहे. बघा 3 7 21, 7 1 7, आपल्याला गुणाकार करायचा 22 गुणिले 28 गुणिले 28. चला करा गुणाकार फास्ट. आता या ठिकाणी आपण एक मदत घेऊ शकतोय. 28 गुणिले 28, 28चा वर्ग. बोला 28चा वर्ग किती रे? ठीक आहे. 784 गुणिले 22 करा. 2 चौक 8, 2 8 16, 7 14 आणि 1 15. अंक रिपीट होतो आहे असं लिहा. 8 14 12 7 17,248. 17,248 घनमीटर हवा बसेल. 17,248. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. बरं, तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? खूपच छान प्रश्न आहे, थोडंसं लक्ष द्या. एका चौरसाची बाजू ठीक, सिंपल. हा चौरस आहे, या चौरसाची बाजू
दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. दुसरा एक चौरस आहे, आणि त्याचा कर्ण 30 सेंटीमीटर आहे आणि त्याच्याशी एकरूप आहे. मग या कर्णाशी एकरूप म्हणजे याची बाजू किती झाली रे? 30च. त्यांनी म्हटलंय दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान. आता याचं क्षेत्रफळ काय येणार आहे? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, 30चा वर्ग, 900 चौरस मीटर. याचं क्षेत्रफळ काय येईल? तर मग आपल्याकडं कर्णावरून जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याकडे दुसरं एक सूत्र आहे. कोणतं? कर्णवर्ग छेद 2. मग 30चा वर्ग डायरेक्टली लिहितो मी 900 भागिले 2. 900च्या निम्मा किती? 450. ठीक आहे. आता जाऊया पर्यायांकडं. दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत. त्यांनी विचारलंय अयोग्य विधान. खूप महत्त्वाचा शब्द आहे अयोग्य. नीट लक्ष द्या. अयोग्य. दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत. समान आहेत का? नाहीत. समान नाहीतच म्हणजे हे कसं आहे? योग्य आहे. योग्य आहे, समान नाहीत. खरं आहे त्यांनी म्हटलेलं. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे पहिल्याच्या निमपट आहे. 450 हे 900च्या निम्मा आहे का? आहे. म्हणजे हे सुद्धा कसं आहे रे? योग्य. हे सुद्धा योग्य आहे. हां, आता दोन योग्य सापडली. मग त्यांनी अयोग्य विधान खालीलपैकी पर्यायातील कोणते? दोन्ही चौरसाच्या अयोग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते म्हटलं. ठीक आहे, चला. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेमीने जास्त आहे. पहिल्याचं दुसऱ्यापेक्षा 900 जास्त आहे म्हटले. कितीनं जास्त आहे रे? 450 जास्त आहे की नाही? हां, म्हणजे अयोग्य विधान तिसरे. अयोग्य. चौथं योग्य आहे का बघू आपण. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ 450 पहिल्यापेक्षा 450ने कमी आहे. बरोबर आहे. 900पेक्षा 450 कमी म्हणजे हे पण योग्य आहे. आपल्याला विचारलंय काय? अयोग्य. अयोग्य विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे घेऊन टाकू. चला, पुढचा प्रश्न. 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णांच्या मापाचे गुणोत्तर दिलं. हा समभुज चौकोन आहे. समभुज भुजा एकरूप 20 सेंटीमीटर प्रत्येक बाजू असेल. ठीक आहे. पुढे काय म्हटले? कर्णांच्या मापाचे गुणोत्तर 3:4 आहे. आता नीट लक्ष द्या. 3:4 आहे. याचा अर्थ आपल्याकडे पायथागोरसचं एक त्रिकूट आहे. 3, 4, 5 म्हणजे 2 कर्ण 3 भाग 4 भाग असतील तर त्याची बाजू 5 भाग असणार आहे. आता लक्ष द्या. इथं जर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण गेलो तर बाजू जर 5 भाग असेल तर कितीचे 5 भाग? 20 असतात. जर आपण असं म्हटलं 3x 4x आणि 5x. 5x बरोबर 20 तर x बरोबर काय येणार? 20 भागिले 5. x बरोबर 4. x बरोबर 4 जर आलं तर 3 चोक 12 आणि 4 चोक 16. मग जर समजा हे 12 आलं आणि हे 16 आलं तर मग कर्ण काय येणार आहे बघा? 12 आणि 12 24 आणि कर्ण हा दुसरा काय येणार आहे? 16 आणि 16 32. ठीक आहे. आता बघा समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आपल्याकडं? 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले d1 इंटू d2 24 32 बेक बे बे दोन्ही 4 उरला किती? 12 गुणिले 32 12 दोन्ही 24 2 12 36 आणि 2 38 म्हणजे 384 चौरस सेमी.
पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. समभुज चौकोन आहे, त्याचे 2 कर्ण 3:4 या गुणोत्तरात त्यांनी दिलं आहे. मापाचं कर्णाच्या मापाचं गुणोत्तर म्हणजे एक कर्ण 3 भाग असेल, दुसरा कर्ण 4 भाग असेल. तर मला सांगा 3:4:5 आपण म्हणू शकतोय का? कारण पायथागोरसचं त्रिकोट आहे आणि हे कर्ण जे असतात समभुज चौकोनाचे ते लंबदुभाजक असतात, त्याच्यामुळे तो काटकोन होतो. हा जर 5 भाग असेल, जे 20 ही बाजू 5 भाग आहे, तर 5 भाग कितीचे? तर 4चे 5 भाग. त्यानुसार आपण 3x 4x काढला. हा 3x आणि हा 4, हा 3 भाग आहे, हा 4 भाग आहे असं म्हणून. मग त्यानुसार आपण कर्ण पहिला काढला. 12 आणि 12 24, 16 आणि 16 32. त्यानुसार मग समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून काढले. ठीक आहे, इथपर्यंत आज थांबूया. याच्या पुढचे प्रश्न भरपूर आहेत, आपण एक पार्ट घेत जाऊया. ठीक आहे, चला.